टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईला जाण्यासाठीची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि आज अंतरवाली सराटीमध्ये या संदर्भातली महानियोजन बैठक पार पडते आणि या बैठकीसाठी बीड मधून मराठा समाजाचे समन्वयक जे आहेत ते या ठिकाणाहून रवाना होतात। माझ्यासोबत समन्वयक आहेत। काय सांगाल, आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक पार पडणार आहे, कोणकोणतं नियोजन करण्यात येणार आहे, काय मागणी असणार? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि मनोज दादांनी जे सांगितलंय की सगळे सोयऱ्याची अधिसूचना जी सरकारने काढली ती अंतिम केली पाहिजे। मराठा आणि कुणबी एकच आहे आणि 50%च्या आतलं ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे आणि बाकी ज्या मनोज दादांनी मागण्या दिल्यात, हैदराबादचं गॅजेट असेल, सातारा संस्थांचं गॅजेट असेल किंवा मुंबईचं गॅजेट असेल, हे सगळे गॅजेट लावणे असेल आणि अखंड मराठा समाजाला जे आता आरक्षण मिळालंय त्याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या लोकांना जे कुणबीचे प्रमाणपत्र मिळायचे राहिलेत, यासाठी मनोज दादांनी हा लढा पुकारलाय। आज आंतरवलीत मराठ्यांच्या गर्दीचा महापूर येणार आहे। आतापर्यंतचे बैठकीचे सगळे रेकॉर्ड मोडले जातील आणि ही बैठक नसून महाबैठक होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून, खेड्यातून, शहरातून मराठा बांधव तिथं आजच आत्ताच आलेत। 12चा टाइम आहे, रात्री ते ग्राउंड जिथं सभा कार्यक्रम बैठक आहे तो भरले। आता परिसरातल्या 5-10 किलोमीटर वरती सगळं वातावरण एवढं गर्दीने फुलून गेलंय की तुम्ही बघताल तिथं आल्यानंतर एक प्रचंड गर्दीचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण तिथं पाहायला मिळतंय। नक्कीच मोठ्या संख्येने त्या ठिकाणी समाज जमणार आहे। मात्र कशा पद्धतीचं नियोजन असेल, पूर्वी ज्या पद्धतीने मुंबईला गेले होते त्याच पद्धतीचं नियोजन असेल किंवा वेगळ्या पद्धतीने केलं जाणार आहे, काय नेमकं? नाही, मुंबईला जायचं का नाही, कसं जायचं, कोणत्या पद्धतीने जायचं याचा सर्वस्वी अधिकार मनोज दादा आणि अखंड मराठा समाज आज तिथे ठरवणार आहे। परंतु 29 तारखेला ऑगस्टच्या मुंबईला जायचंय आणि मुंबईला जाण्याची एक वेगळी क्रांती तिथं होणार आहे। मार्ग कुठला असेल, काय नियोजन असेल, गनिमी काव्यानं जायचंय का, पायी जायचंय का, गाड्यानं जायचंय, हे अजून तिथं ठरणार आहे। परंतु मुंबईला जायचंय आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही, हे खूनगाठ बांधूनच मराठे तिथं जाणार आहेत। त्याच्या पूर्वतयारीचीच बैठक आज तिथं होते आणि आंतरवलीत आता येणाऱ्या काळात तुम्ही बघाल आज सगळे रेकॉर्ड गर्दीचे मोडले जातील बैठकांचे। एवढी मोठी प्रचंड आज बैठक होणार आहे। नक्कीच तुम्ही सुद्धा बैठकीसाठी जाताय, कशा पद्धतीने तुम्ही मुंबईसाठीचं नियोजन करणार आहात, काय तिथे मुद्दे मांडणार? या ठिकाणी जगामधील हे सर्वात मोठं उदाहरण असेल की एखादा समाज 40-50 वर्ष झालं स्वतःच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी लढत आहे, परंतु त्याची मागणी सरकार मान्य करत नाही। सरकार प्रत्येक वेळेस मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत आहे। तर यावेळेस ही अंतिम टप्प्यात लढाई आलेली आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या जर मागण्या आता येणाऱ्या 29 ऑगस्टला मान्य नाही सरकारनं केले तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। तसेच या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न, तसेच ह्याच्या गॅजेटियर, मुंबई गॅजेटियर, सातारा गॅजेटियर आणि हैदराबाद गॅजेटियर लागू सरकार करणार आहे। परंतु आम्हाला अशी शंका आहे, जर सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर लागू करून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं तर आम्ही त्या सरकारच्या विरोधामध्ये जन आंदोलन आहे असं चालू ठेवू आणि सरकारला पळता भुईतोड केल्याशिवाय राहणार नाही। तसं काही मेसेज आहे का सरकारचा की मराठवाड्यासाठी, मराठवाड्यापुरतं आम्ही गॅजेटियर लागू करून आरक्षण देऊ? या संदर्भात सांगण्याची आम्हाला गोपनीय माहिती अशी मिळालेली आहे की मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो। आम्ही चळवळीमध्ये गेले 10-15 वर्ष मिळून काम करत आहे, परंतु आम्हाला ही शंका आहे। त्यामुळे आम्ही ह्या शंकेचा आधीच या ठिकाणी सरकारला सूचना देतो की सरकारनं करायचं असेल तर तिन्ही गॅजेटियर लागू करावेत आणि सरकारनं सर्व मराठा समाजाला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो। राज्यातल्या सर्वच समाजाला न्याय द्यावा, समाजाला, सर्व समाजाला न्याय द्यावा हीच भूमिका आमची प्रथम आहे आणि जरांगे पाटलांची ही तीच भूमिका आहे। नक्कीच मराठवाडा मध्ये गॅजेट लागू करण्यात येईल असं चर्चा सुरू आहे, काय तुमच्याकडे माहिती आहे आणि जर लागू करण्याचे निर्णय सरकारने घेतला तर ते मान्य असेल का तुम्हाला? हो, मराठवाड्याचं गॅजेट जर ते लावत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू, परंतु उर्वरित मराठ्याच्या आरक्षणासाठी सुद्धा आमचा लढा राहील। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याला, शेवटच्या घटकातल्या मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कुणीही थांबणार नाहीत। माझी सरकारला विनंती आहे, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि जिथं महाराष्ट्रात मराठा समाज राहतोय सगळ्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि त्यासाठीच मनोज दादांचा लढा आहे, मराठा समाजाचा लढा आहे आणि आम्ही सगळे एक आहोत आणि नक्की आम्ही सरकारला याविषयी सांगणार आहोत। अनेक प्रतिनिधी येऊन गेलेत, सरकारकडून काही तसा मेसेज आहे का की लागू केलं जाणार आहे मराठवाड्यासाठी आरक्षण?
याबाबत मनोज दादांना अधिक माहिती असेल त्यावेळेस आज ते बैठकीत बोलतीलच, परंतु सगळ्या पक्षाच्या 288 पैकी 285 आमदाराला मनोज दादांनी स्वतः फोन केलेत आणि बाकी आता ते येत आहेत. काही जण जसा वेळ भेटेल तसं येतील. सगळेजण येऊन पाठिंब्याचं पत्र देत आहेत. काही लोक माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांनाही बोलतो म्हणतायत आणि उद्या अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला पाहिजे आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत हा आदेश काढून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात सरकारला याची गंभीर किंमत आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील एवढं मात्र निश्चित आहे. की आता तुम्ही जाताय, किती लोक तुम्ही सगळे बीड मधून सहभागी होणार आहात या आजच्या बैठकीमध्ये? बीड मधून म्हणण्यापेक्षा संपूर्ण राज्यातून लाखो समाज तिथे येत आहे. खरं म्हणजे प्रत्येक खेड्यापाड्यातून प्रत्येक गावातून 5-5 4 व्हीलर गाड्या तिथे येत आहेत. रात्रीच पूर्ण जी सभेचं ठिकाण बैठकीचं ठिकाण आहे ते हाऊसफुल झालेलं आहे. कारण की गेल्या वर्षी 26 जानेवारीला जो चलो मुंबईला मोर्चा निघाला त्यावेळेस सरकारने पूर्णपणे समाजाच्या तोंडाला पानं पुसले. तरी पण आज 1.5 वर्ष झालेत, आणखी पण समाजाने मराठा कुणबी यावरती कुठलाही निर्णय दिला नाही. त्या दृष्टीनेच मनोज दादांनी आता 29 तारखेला जी आजची बैठक ठेवली, या बैठकीमध्ये खूप मोठा निर्णय घेणार आहेत आणि 29 ऑगस्टला मुंबईला जायचंय. 29 ऑगस्टला मुंबईला गेल्यानंतर तिथून कुणबी आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज हलणार नाही हे दृढ निश्चय करूनच आम्ही मुंबईला निघणार आहोत. नक्कीच यावेळेला मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत निघणार नाही अशा प्रकारची भूमिका जरांगे पाटील आणि समर्थकांकडून घेतली जाते. मात्र सरकारचे अनेक प्रतिनिधी आता मनोज जरांगे पाटलांची भेट घेत आहेत आणि मराठवाड्यासाठी गॅझेटियर लागू करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. हे गॅझेट लागू केले तर आम्हाला मान्य असेल, मात्र राज्यातील सर्व मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील अशा प्रकारची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. कॅमेरामन विनोद सर, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.